मित्रांनो नमस्कार. माझं नाव मोहन आहे. मी अट्टल दारुडे आहे. नवीन आलेल्या बांधवांचं स्वागत करण्याचं कारण असं की त्यांना माहीत नसलेली गोष्ट आज मी सांगतो. तुम्ही जर स्वतःची दारू थांबवण्यासाठी आणि थांबलेली दारू थांबलेली ठेवण्यासाठी या ठिकाणी आला असाल स्वतःसाठी, तर तुम्ही योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी आलेले आहात. कारण मी एक दिवस असाच आलो होतो. मी सारखी दारू प्यायचो आणि शेवटपर्यंत मला वाटत होतं मी बेवडा आहे पण तेवढा नाही. म्हणजे ठीक आहे ना, असतो एखाद्याचा कोटा मोठा, म्हणजे आपण खूप दारू पितोय, आपलं लाईफ खराब होतंय हे कळत होतं, पण ते कबूल करायची मला बुद्धी होत नव्हती. आणि कोणाही पाशी जाऊन कबूल केलं ना तरी तो म्हणायचा, अरे मग पिऊ नको ना, एवढा असेल तर. घरचे पण सांगायचे की पिऊ नको. अरे पण पिऊ नको म्हणजे कशी पिऊ नको हे काय मला कोण सांगत नव्हतं. कारण मी वेगळ्या ग्रुपमध्ये गेलो की कशी प्यायची ते वेळोवेळी मी शिकत आलो. कॉकटेल म्हणजे काय, स्क्रूड्रायव्हर म्हणजे काय, काय काय शिकलो. पण प्यायची नसेल तर कशी पिऊ नको याचं ट्रेनिंग घ्यायला मला या वर्गात यावं लागलं. पहिल्या दिवशी मला काही कळलं नाही, पण एवढं नक्की कळलं की मला काही कळत नाही आहे. आणि कळत नाही येडा आहे का तुम्हाला, तर सगळं कळतं असं कुठंतरी डोक्यात घेऊन आलेला मी दुसऱ्या दिवशी परत वर्गात येऊन बसलो. आणि नवीन बांधवाला मी सांगेन की सलग पूर्ण वेळ आतमध्ये बसून पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना तुम्ही जर का 90 डेज मीटिंग केल्यात सलग वर्गात बसून, पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना अशा 90 डेज मीटिंग केल्यात तुम्ही, तर तुम्हाला कुठंतरी कळायला सुरुवात होईल. कारण जसं आपण एक दिवसात दारोडा झालो नाही तसं एक दिवसात काय कळणार नाही ना आपल्याला. बरोबर बोलतोय ना मी? मग त्यासाठी काय करायचं हे बघा. आता विजयराव बसतायत, असं पहिल्या बाकावर बसायचं. पहिल्या बाकावर बसून काय होतं, समोरच्या माणसाकडे बघून कॉन्सन्ट्रेट करून आपल्याला शेअरिंग ऐकता येतं. आत्ता संजयनी सांगितलं, मी बोलतोय, याला शेअरिंग असं म्हणतात. इथं 3च विषयावर बोललं जातं. आम्ही पूर्वी कसे होतो, आम्ही काय केले व आम्ही आता कसे आहोत. तर माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मोस्ट प्रॉबेबली तुमच्या एवढाच गाळात गेलो होतो. म्हणजे असं नको वाटायला कोणाला की हा फार गेला होता. इथं सगळे म्हणजे मेरिट लिस्टवालेच येतात. इथं खरंच येतात मेरिट लिस्टवाले. आम्ही काय केले तर आम्ही मीटिंग केल्या आणि इथं जे ऐकायला मिळालं रोजचं रोज ते संजय म्हणला तसं आम्ही आचरणात आणलं, त्यावर विचार केला, त्याच्यावर कृती केली. आणि आम्ही आता कसे आहोत तर त्यांनी सांगितलं 7 वर्ष. तो 8 वर्षवाला आज बर्थडे बॉय बोलला. तसं मला 25 झाली आहेत. आता तुम्हाला व्हायला पाहिजेत की नाही 25? हा परमेश्वरांनी तुम्हाला चॉईस दिलेला आहे. येत राहिला तर होतील, नाही येत राहिलात तर काय होईल तेही बघायला तुम्हाला इथंच यायला लागणार आहे. पुढं काय होणार आहे ते. त्यामुळे अगोदर 90 दिवस मीटिंग तर करा. आपण रोज एकमेकांना दिसलो की आपण मित्र होऊ.
मग पुढचा प्रवास सोपा होत जातो. दारू थांबते नक्की, दारू नक्की परत सुरू होत नाही, पण पुढे एक उत्कृष्ट लाईफ असतं. घर आनंदी होतं. किती पैसे दिले म्हणजे आई हसते रे, नाही सांगता येत. किती पैसे दिले म्हणजे बायको खुदकन हसते रे, नाही सांगता येणार. का नाही सांगता येणार? बायको पैसे देऊन हसतच नाही हो. घरातले लोक आपल्यावर प्रेम करणारे असतात ना. त्यासाठी आपल्याला आपल्या वागणुकीत बदल करायला लागतो. आणि वागणुकीत बदल करायचा असेल तर इथं यायला लागतं, असा माझा इतिहास मला सांगतो. थँक्यू.